नमस्कार. मी रामभाऊ बागल. रामबान यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण गेली 2 वर्ष मराठा आरक्षण या विषयासंदर्भातील चालू असलेल्या घडामोडींबाबत या ठिकाणी चर्चा आणि विचारविनिमय करणार आहोत. मित्रहो, मराठा आरक्षणाची मागणी जरांगे पाटलांच्या उपोषणानं आणि त्यावर केलेल्या फडणवीस गृहमंत्री असलेल्या गृह खात्याच्या हल्ल्यानं खूप मोठी चर्चेत आली. खऱ्या अर्थानं तेव्हापासून जरांगे पाटील जननायक झाले आणि एक प्रामाणिक कार्यकर्ता, मराठा आरक्षणासंदर्भातील काम करणारा नेता अशी त्यांची ओळख पर्यायानं देशभर झाली. हे सगळं घडत असताना फडणवीसांनी हे आंदोलन मोडून काढण्याचा पहिल्यांदा प्रयत्न केला. त्यानंतर मराठा आरक्षणाला वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांनी नख लावण्याचाही प्रयत्न केलेला आहे. म्हणजेच जेव्हा महाविकास आघाडी सरकारनं आरक्षण दिलं होतं SC-BCचं राणे समितीच्या माध्यमातून, ते आरक्षण पहिल्यांदा सत्तेत आल्यानंतर त्यांनी रद्द केलं. त्यानंतर हे 16% आरक्षण पुन्हा कमी करून 13% केलं. 13% ही मान्य नाही म्हणल्यानंतर ते कमी करून 10% केलं. अशा पद्धतीची काटछाट नेहमीच पॅन्टीची हाफ पॅन्ट करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. खरं पाहिलं तर अनेकांना ह्या आरक्षणाची गरज का भासली तर शेतीत प्रधान असलेल्या देशामध्ये मेजॉरिटी मराठा समाज हा शेतकरी म्हणून काम करतो आणि शेती उत्पादनाची गेल्या 10 वर्षातील हाल किंवा शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण, शिक्षणाची असलेली ओढ, त्यात होत असलेली युवकांची कुचंबना, हे सगळे प्रश्न ऐरणीवर आल्यामुळं या आरक्षणाच्या प्रश्नावर एक धार निर्माण झाली आणि त्याला नख लावण्याचा किंवा त्याला विरोध करण्याचा प्रखरतेनं काम फडणवीसांनी केलं आहे. हे आता लपून राहिलेलं नाही. किंबहुना त्यांनी हस्तक्षेप करून विधिमंडळाचं 1 दिवसीय अधिवेशन घेतलं होतं. त्या अधिवेशनातही कुणालाही बोलायला परमिशन दिली नाही आणि एका शब्दानं हे आरक्षण फक्त मंजूर असं सांगितलं. पण कसं मंजूर, काय काय मंजुरी दिली हे नाही. आणि त्याचबरोबर ते आरक्षण 10%वर आणण्याचंही पाप त्यांनी केलं. खरं तरी मराठा आरक्षण देण्यासाठी जर त्यांचा उदात्त हेतू असला असता तर जसा आज OBC समाजामध्ये ज्या 17 जाती घालण्यासाठी केंद्राकडे शिफारस केली, तशी शिफारस त्यांनी केली असती तर उद्याच्या काळामध्ये त्या मराठा समाजालाही केंद्राकडून त्या आरक्षणाचा लाभ झाला असता. किंबहुना केंद्राच्या पॉवरमध्ये हे सगळं राहिलं असतं आणि त्याला न्यायालयीन चॅलेंज बी झालं नसतं. पण फडणवीसांना ते करायचं नव्हतं. मराठा समाज दाबायचा होता आणि मराठेच तर म्हणजेच महाराष्ट्रात मराठे तर सत्ता आणायची आणि आपण त्या सत्तेचं जननायक बनायचं, अशा कुटील डाव त्यांनी रचला होता. आणि त्यामध्ये पंजाब, हरियाणा आणि गुजरात यामध्ये पूर्वी भाजप यशस्वी झालं होतं. तसंच यशस्वी महाराष्ट्रातही आपण होऊ अशा पद्धतीची त्यांची इच्छा होती आणि त्यासाठी ते सतत गेली 2-3 वर्ष झालं प्रयत्न करतायत की जेणेकरून मराठ्यातले लाचार पाटील देशमुख दाबून त्यांना आपलंसं करून घेणं, त्याचबरोबर वंचित मराठ्यांच्या हे कार्यकर्त्यांना दाबणं, हा प्रकार ते नेहमीच करतात. त्याचबरोबर OBC समाजाला उचकावण्याचं काम, विशेष करून धनगर समाजाला उचकवण्याचं काम ते करत आहेत. खरं तर हे पाहत असताना धनगर समाजाला OBCतूनही आरक्षण आहे, NTमधनंही आरक्षण आहे आणि आता त्यांची SCमध्ये मागणी आहे. खरं ही पाहिलं तर खूप मोठी अन्यायकारक आहे. कुठंतरी एका ठिकाणी मागितलं पाहिजे आणि एका ठिकाणी न मागता त्यांना पाठीशी घालण्याचं काम विशेष म्हणजे फडणवीस करत आहेत. आणि कोर्टानं OBC आरक्षण राजकीय आरक्षण आज संपवलेलंच आहे आणि हे आपल्या हातून येऊ नये, आपल्या अंगावर येऊ नये, ह्या गोष्टीचा विचार फडणवीस करत आहेत. आणि याचाच मूळ गाभा आणि गच्च्याला फडणवीसांच्या जरांगे पाटलांनी धरले आणि जरांगे पाटलांनी या ठिकाणी वेगवेगळ्या वेळेस आपल्या माध्यमातून आरोप करून फडणवीसांना टार्गेट करून मूळ ह्याचा शत्रू कोण आहे हे आयडेंटिटी केलेलं आहे. तर या विषयाचा शत्रू हे फडणवीस आहेत आणि फडणवीसांची पिलावळ आहे. हे आता लपून राहिलेलं नाही, जरांगे पाटलांनी उघडं पाडलेलं आहे. आणि त्यामुळंच उद्याच्या काळामध्ये मराठा समाजाला असेल, मराठा समाजातील युवकांना असेल, ज्यांच्या त्यांच्या पोटाचा प्रश्न आहे, विचाराचा प्रश्न आहे, ज्या ठिकाणी अशा पद्धतीची भारतीय जनता पक्षाचे उमेदवार असतील तर त्या ठिकाणचे ते उमेदवार पाडण्याचं काम केलं पाहिजे, असा जरांगे पाटलांचा मानस येतो आहे. आणि ते फडणवीसांचेच पाडले गेले पाहिजेत. मग तो फडणवीसांचा कार्यकर्ता मराठा जरी असला
तरीही तो आपला शत्रूच आहे, कारण फडणवीसांना अग्नेस्ट तो करू शकत नाही. तर फडणवीसांच्या सोबत तो राहतोय, हे सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी विचारात घेतलं पाहिजे. महत्त्वाच्या या गोष्टी आता ध्यानात घेतल्या पाहिजेत. आपण कुठल्या तरी पक्ष, पार्टी, विचार हे करत असताना एकूणच सर्वसामान्य माणसानं निवडून येणारा उमेदवार कोण, आपल्या जवळचा कोण, लांबचा कोण, याच्यापेक्षा निवडून येणारा उमेदवार कोण आणि तो भारतीय जनता पक्षाच्या विरोधातला कसा असेल, अशा पद्धतीचा विचार करूनच आज निवडून दिलं पाहिजे. तो कुठलाही आणि कसाही असू द्यात. हा विचार आता करण्याची गरज आहे. हेच जरांगे पाटलांनी थोडं स्पष्टतेनं त्यांच्या आजच्या चर्चेतून दिसून येतं आहे. आजपासून त्यांची 17 तारखेपासून उभारायचं का पाडायचं ह्याविषयीची चर्चा आज घडणार आहे. पण एक गोष्ट आहे की जरांगे पाटलांनी उभारण्यापेक्षा काही अंशी निवडणुका लढवाव्यात, की जेणेकरून उभारल्यानंतर तिथं आता कसं आहे की जत्रेत किंवा संधीचं सोनं करणारे अनेक जण असतात, पण त्या ठिकाणी कॅपेबल आहे का, तो मराठा समाजाला स्टिकअप आहे का, मराठ्याचे प्रश्न प्रत्येक ठिकाणी विचारले जातील का, ह्याविषयीचा विचार करून काही ठिकाणी उमेदवार हे दिले तर चालतील. पण एकूणच उमेदवार देण्यापेक्षा उमेदवार पाडणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आणि जेव्हा हे पाडून आपण बाजूला घालू तेव्हाच हे सगळे सरळ येतील, हे आता निश्चित झालेलं आहे. त्यामुळं जरांगे पाटील जे म्हणतायत त्याला प्रमाण राहून मतात परिवर्तन करण्यासाठी जो प्रयत्न करावा लागणार आहे तो करण्याची गरज आहे. मग ज्या ठिकाणी ओबीसी उमेदवारसुद्धा ओपन जागेवर उभारत आहेत ते प्रकर्षानं पाडले गेले पाहिजेत, याचा विचार मग तो कुठलाही महाविकास आघाडीचा असो ना तर महायुतीचा असो, पण त्यांनी जर ओपन जागेवर ओबीसी उमेदवार दिला गेला असेल तर त्या ठिकाणी मात्र पाडलंच गेलं पाहिजे. हा विचार या ठिकाणी जरांगे पाटलांच्या मताचा आहे. त्यांनी लोकसभेमध्ये ह्याविषयी बोलून दाखवलेला आहे. आणि खरं आहे, त्यांनी स्पष्ट बोलण्यापेक्षा आपण ते समजून घेणं गरजेचं आहे. नवयुवकांनीही या गोष्टीचा विचार केला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मराठा समाज जेवढा पेचला गेला आहे त्याचबरोबर ओबीसीचंही आरक्षण आज यांनी घालवलेलं आहे. उद्याच्या काळामध्ये या आरक्षणाच्या माध्यमातून, खाजगीकरणाच्या माध्यमातून आरक्षणावर खूप मोठी गदा आणली जाणार आहे. त्यामुळं हा विचार करताना नेत्याच्या राजकारणाचा किंवा नेत्याच्या अस्तित्वाचा विचार करण्यापेक्षा स्वतःच्या प्रगतीचा विचार करून उद्याचा निर्णय घ्यावा. आणि त्यामुळं जरांगे पाटील म्हणतायत ते खरं आहे. जोपर्यंत फडणवीसांना भारतीय जनता पार्टी जननायक म्हणून किंवा फडणवीसांना या ठिकाणी भारतीय जनता पार्टी नायक म्हणून उभारते, तोपर्यंत त्यांचा खलनायक केल्याशिवाय कधीही राहायचं नाही. आणि खलनायक त्यांना केल्याशिवाय उद्याच्या काळात सर्वसामान्यांना न्याय मिळणार नाही, याचा विचार मात्र नक्कीच सर्वसामान्यांनी केला पाहिजे. खूप प्रकर्षानं आणि खूप महत्त्वाची ही गोष्ट आहे. याचा विचार आपण नक्कीच करावा. तुर्तास एवढंच. वेळोवेळी आपण अशाच पद्धतीच्या जरांगे पाटील, त्याचबरोबर मराठा समाज, इतर समाजासंदर्भातही काय काय घडणाऱ्या घटना आहेत त्याच्यावर ओझरता का असं आपण लेखाजोखा